V, X, हम्म. Epsilon, हम्म. Z. अच्छा, तर तुझं स्पेलिंगच. R, O, H, A, N. परफेक्ट. सोपं आहे ऍक्च्युली तुझं स्पेलिंग ना. ओके, गुड. सो आता या वीकमध्ये आपण फूड आणि ड्रिंक बद्दल शिकत शिकत थोडंसं ग्रामर आणि मग थोडंसं वोकॅबलरी असं घेणार आहोत. सो थीम आहे आपलं फूड अँड ड्रिंक. तर आता आपण नॉमिनाटिव्ह आणि अक्युजाटिव्ह असे दोन टेबल बघितले होते. यूज नॉमिनाटिव्ह फॉर द सब्जेक्ट हु इज डुईंग द ॲक्शन अँड अक्युजाटिव्ह फॉर द डायरेक्ट ऑब्जेक्ट हू ऑर व्हॉट इज डिरेक्टली अफेक्टेड बाय द ॲक्शन. सो देर मान, झित, देन हुंड. सो जे हुंड आहे ते अफेक्टिंग आहे. ओके. सो त्याच्यामुळे याचं अक्युजाटिव्ह होतं आणि एक असतं ते नॉमिनाटिव्ह असतो. त्यामध्ये देर मान, झित, देन हुंड. सो आपण नॉर्मल सेंटेन्स आहेत त्याचं एक्स्ट्रा एक्सप्लेनेशन दिलंय मी फक्त, बाकी काही वेगळं काही नाहीये. सो हा टेबल आपण बघितला होता. नॉमिनाटिव्ह देर, दी, दास, प्लुरल दी, आणि मग अक्युजाटिव्ह मध्ये फक्त देरचं देन होतं, बाकी फेमिनाईन, न्यूट्रल आणि प्लुरल आहे तसं राहतं. काहीच फरक पडत नाही. ओके, काहीच चेंज होत नाही. राईट. ठीक आहे, हा टेबल आपला झाला होता. फॉर एक्झाम्पल आता पुन्हा घेते. आता मला म्हणायचंय दास ईस्ट आइन टिश. टिश म्हणजे टेबल. तर ईस्ट आहे दास ईस्ट, म्हणून मी दासिस आइन टेबल किंवा दासिस देअर टेबल किंवा देअर टिश असं म्हणेल. दासिस देअर टिश. आता मला हाबेन वापरायचं आहे. इश हाब, तेव्हा मी म्हणेल इश हाब देन टिश किंवा इश हाब देन ॲफल, इश हाब देन हुंड. बाकी इथं काय, das ist die Tomate, das ist die Lampe, ich habe die Lampe, ich habe eine Lampe. सो काही चेंज होत नाही आर्टिकल्समध्ये. आर्टिकल्समध्ये चेंज फक्त मस्क्युलिनला होतं, देर आणि देन. ओके. सो हे इम्पॉर्टंट आपण बघितलं. तर याला जे देर दी दास असतं त्याला डेफिनेट आर्टिकल म्हणतात आणि याला इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणतात, उनबेस्टिम्ड. ओके. म्हणजे आईन, आईने, आईने. सो ह्या दोघातला फरक कुणाला आठवतोय? देर आणि आईन मधला फरक जो मी सांगितला होता, कोणाला आठवत? एनिवन? म्हणजे आईनचा उपयोग कर, म्हणजे अर्थ दोघांचा सेमच आहे. म्हणजे अर्थ आय मीन यूज. नॉमिनाटिव्ह मध्ये आईनचा आईन अँड अक्युजाटिव्ह मध्ये होतं मस्क्युलिन, बाकी आहे तसं राहतं. पण एक काय, वचनी आणि अनेक वचनी काय पण ते. नाही. अनेक वचनीला तर आपण फीले वापरतो ना. Ich habe viele Äpfel, ich habe viele Lampe. viele वापरतो. तर ich habe einen Apfel आणि ich habe den Apfel, ह्या दोघांमधला काय फरक आहे? आईने म्हणजे अ ना. हा. अ आहे आपण. येस. फरक सांगायचा, फरक. आठवतोय? सांगते. ओके. तर आता आईन म्हणजे असं ठीक आहे, पण देर दी दासचा अर्थ पण तोच होतो ऑलमोस्ट. पण दोघांमध्ये फरक काय? जेव्हा मी म्हणेल इश हाब आईन ॲफल, आता मी ते कुणाला तरी सांगते, समोर माझ्या रोहन आहे फॉर एक्झाम्पल, आणि मी रोहनला सांगतेय हाय रोहन, इश हाब आईनेन ॲफल, तेव्हा त्याला ते ॲफल दिसत नाहीये. ओके. त्याला ते ऍपल माहित नाहीये कुठलं ऍपल आहे, ग्रीन आहे का रेड आहे का काश्मीरचं आहे का पुण्यातून घेतलंय का छोटं आहे का मोठं आहे, ही डोंट नो. तेव्हा मी म्हणेल आयनेन ऍपल, म्हणजे एक कुठलं तरी आहे बाबा माझ्याकडे ऍपल असं. आणि जेव्हा आम्ही समोरासमोर आहे दोघं आणि माझ्याकडं हातात आहे, तर तेव्हा मी म्हणेल इश हाब देन ऍपल, की
ओके, तेव्हा मग देर दी दास यूज होतो. ओके. आईन आईन ते जे आहेत उन बेस्टिंग म्हणजे इनडेफिनेट, तेव्हा ते इमॅजिनरी असेल किंवा एक कुठेतरी असेल की जे समोरच्या व्यक्तीला ते माहित नाहीये किंवा दिसत नाहीये. ओके. सो हा फरक कुठे विचारणार नाहीयेत, पण जस्ट किंवा कुठे एवढा युजफुल होईल का नाही माहित नाही, पण जस्ट सांगितलं तुम्हाला. हम्म. आता नेक्स्ट बघूया आपण. हम्म. आता जे आपण पर्सनल प्रोनाउन बघितले, इजचा अर्थ काय होतो? मी डू, मी यू, यू एअर, तो, ही झी, ती, शी एस, ते, इट इट, विअर, वी, आपण वी आम्ही, येस, इयर, तो यू तुम्ही, यू ऑल, है ना? यू ऑल. येस. म्हणजे हे डू असतो तो समोरचा पर्सन सिंग्युलर आणि हा प्लुरल सेम. डूचा अर्थ आहे नुसता सिंग्युलर यू, आणि इयर म्हणजे यू ऑल. ओके. आणि हे स्मॉल जी, दे, हे सर मोठा एस, यू, यू फॉर्मल, आपण, फॉर्मल, फॉर्मल येस, फॉर्मल यू. आणि आता आपण ह्या पूर्ण पर्सनल प्रोनाउन जे असतात हे प्रोनाउन्स, त्याचे अक्युझाटिव्ह होतं. हे आहेत नॉमिनेटिव्ह प्रोनाउन्स ज्याचे तुम्हाला अर्थ माहित आहेत. आणि आता त्याचं अक्युझाटिव्ह काय होतं? इशचं मिश, म्हणजे इश म्हणजे आय म्हणजे मी, आणि मिश म्हणजे मला. ओके. तसं डिश म्हणजे काय येऊ शकेल? तुला. तुला, तुला तुला, येस. आणि इन म्हणजे त्याला येस. त्याला, झी म्हणजे तिला तिला, तिला येस. वियर म्हणजे त्यांना येस, आपल्याला, आपल्याला ऍक्च्युली. हम्म. हो. ऑइश त्यांना आम्हाला, तुम्हाला. तुम्हाला. यू ऑल आहे ना, म्हणजे यू तुम्हाला, आणि मग तेच तुम्हाला तुम्हाला हेच येईल. सो हा अर्थ आहे याचा. सो इशचं अक्युझाटिव्ह इश म्हणजे आय, आणि हे यू असं तुम्हाला. सो तुला तुम्हाला असं म्हणू शकतो. तर तेव्हा आता जेहेन किंवा ह्योरेन, आता इश इथं एक्झाम्पल दिले बघा, फारच छोटं झालंय ना ऍक्च्युली. इश, जेह, जेह म्हणजे पाहणे हम्म जेह म्हणजे टू सी. इज जेह डिश म्हणजे मी तुला पाहतो. सो डिश म्हणजे तुला, इज जेह डिश म्हणजे तुला. आता मला म्हणायचंय मी त्याला पाहतो, तर इश से हे इन, येस, इज जेह इन. व्हेरी गुड. आता मी तुम्हाला सगळ्यांना पाहते. इश जे इश हे जे हे उन, जे हे ऊन, हम्म ऊन, उन्स, नाही, आऊ तुम्हाला सर्वांना, आपल्याला आऊ ऑइश, ह्याला म्हणायचं ऑइस ऑइश. ऑइश, ऑइश. ना ना, यू ऑल, मी तुमच्या सर्वांना तुम्हा सर्वांना पाहतीये. ऑइश. हम्म. आता मला विचारायचंय, आता क्वेश्चन तयार करू हा आपण याचा. ओके. तुम्ही मला बघताय का? खूपच अवघड विचारलंय मी, पण तरी थोडस ट्राय करा. य सेहन इयर, नाही, टाईप करा, टाईप करा. मला ते मग प्रोनाऊन्सिएशन आणि मग ते करेक्ट नाही समजणार मला तुम्हाला काय म्हणायचंय. मॅम रिपीट करता का एकदा हा, तुम्ही मला पाहताय का, किंवा पाहू शकताय का, किंवा पाहताय का, किंवा तुम्हाला मी दिसतीये का? सो काही. तुम्हाला
2 मिनट में कॉल चालू है जब अरे माइक चालू ना मेरा. वारूम म्हणजे वाय. तुझ्या क्वेश्चनचा अर्थ होतोय YICU. मूवीचं नाव होऊ शकतंय. मी तुला का पाहतो. ते काला वारूम बोलतात ना, म्हणून मी का असं लिहिलं. Okay. Lernen euch sehr dich. Okay. Dich sehe ich. Okay. अजून पाहताय का तुम्ही मला? पाहू शकताय का तुम्ही मला? असा हा क्वेश्चन आहे. ते खूप डिफिकल्ट आहे मॅम. हा, ऐका आता मी ट्रिक्स देते. रिपीट. हा क्वेश्चन आहे, तुम्ही मला पाहू शकताय का? आता ह्याच्यामध्ये मी डब्ल्यू फ्रागेंतर विचारला नाही, पण क्वेश्चन आहे. सो येस नो क्वेश्चन आहे. सो येस नो क्वेश्चन कशाने सुरू होतो? कॅननी पण करू शकतो. हम्म कान्स. येस, एवढं अवघडात नसेल जायचं तर नॉर्मल नी पण करू शका. आता मुग्धा. तू जवळ कान्स तू जे हे मिश. व्हेरी गुड. आलीस तू जवळ. आता जे हे कान्स्ट हे तू जे वापरलेस ते मोडाल वर्ब आहे, त्यामुळं बरोबर. शदाब तू जेहेन एंडला नेलस. व्हेरी गुड. समजलं मुग्धा? मोडाल वर्ब असेल तर हो वर्ब हो जाणार. समजलं. आणि शदाब तू मिस केलंस. म्हणजे याचा येस. अर्थ होतो की तू पाहू शकतेस का, एवढंच. पण ठीक आहे. त्याचा अर्थ कान्स तू जेन म्हणजे तू पाहू शकतेस का. सो ग्रामॅटिकली ते बरोबर आहे. नो वरीज. पण तू मला पाहू शकतेस का म्हणायचं असेल तर त्याच्यामध्ये मी काय लिहील? मिश. मॅम मिश मग मध्ये टाकणार ना आपण डू नंतर. डू नंतर. येस. सॉरी. सो कान्स टू मिश जेहन. सो आता कान्स टू मिस जेहन. परफेक्ट. व्हेरी गुड. कान्स टू मिस जेहन म्हणजे कॅन यू सी मी. ओके. आता हे डू झालं सिंग्युलर. हा, आता मी तुमच्या सगळ्यांना विचारतीये ना की तुम्हाला मी दिसतीये का, तेव्हा मी कसं म्हणेन? आणि त्यामध्ये विदाउट कान्स नाही का बनवू शकत येस नो क्वेश्चन. हा, बनवू शकतं ना. मग मग वर्बनी सुरू कर ना. जेहेननी स्टार्ट करायचं. मग मग ते कर बरं पुन्हा. म्हणजे ठीक आहे. हा, कर ना. वाय ना. कॉन्स टू मिश विवेक. डिश म्हणजे तुला, म्हणजे तू तुला पाहतोयस का असं लिहिलेस. तुझा अर्थ काय होईल? कान्स टू डिश जेहन म्हणजे कॅन यू सी यू म्हणजे तू तुला पाहू शकतोयस का, असा अर्थ आहे तर तुझ्या क्वेश्चनचा. शदाब कान्स टू मिश जेहन. कान्स डू येणार. तू कॅन यू. श्लोक. मॅम तुम्हाला जर म्हणजे आता आपण डू म्हणजे सिंगल साठी म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला साठी आपण इय वापरणार. नाही नाही सॉरी, डूचा तुम्ही सेकंड फॉर्म काय सांगितलं होता प्लुरल ना. प्लुरल साठी? इयर. इयर आणि ऑइश ते. सो नाही नाही, ईशचं मी आणि मीच मला, तसं डूचं. डूचं डिश. नाही नाही, डिशचा मिनिंग काय होतो मग? तुला. तुला. ओके. हं. अं, हा, सौरभ जरा जवळपास आलाय, पण इयरचं योग्य रूप नाही वापरलंस क्योन यांचं. रोहन
दोन्ही पण अकुजाटिव्ह नाही होणार रोहन. ऑइशचं पण अकुजाटिव्ह केलं आणि मिश पण अकुजाटिव्ह आहे. तर ऑइश अकुजाटिव्ह नाही होणार ना, ते नॉमिनाटिव्हच राहील. तुम्ही, यू ऑल, तर इयर, आणि इयरचं क्योनॅनचा फॉर्म काय होतो? इयर क्योंट. सो क्योंट, इयर, मिश. बघा बरं लिहून. क्योंट, इयर, मिश, जेहन. परफेक्ट. आणि आता क्योनेन वापरायचं नसेल तर झिस टू मिश किंवा इयरला काय लागतं? जेहनचा फॉर्म काय येतो? झेड. येस. क्योंट, इयर, मिश, जेहन. परफेक्ट. व्हेरी गुड. ओके. सो असं आहे हे अक्युजाटिव्ह टेबल प्रोनाउन्सचा. तर त्याचे आपण आता एक्सरसाइज घेऊया आणि कन्व्हर्सेशन मध्ये पण बघूया. सो तो अजून क्लिअर होईल. एक क्वेश्चन होता मॅम, जस्ट दोन्ही आपण करू शकतो का फक्त एकच अक्युजेटिव्ह असलं पाहिजे? नाही, दोन्ही अक्युजाटिव्ह नाही आहेत. एक नॉमिनेटिव्ह राहतं सेंटेन्स मध्ये आणि एक अक्युजाटिव्ह राहतं. ओके. असं आपण म्हणू शकतो का मराठीमध्ये, मला पाहतो तुला, असं नाही म्हणू शकत ना. मला पाहतो तुला, मी पाहतो तुला, असं होतं ना. सो एक नॉमिनेटिव्ह, एक अक्युजाटिव्ह. ओके. सो एका सेंटेन्स मध्ये एक तरी गोष्ट नॉमिनेटिव्ह असतेच आणि ती एकच असते. ओके. कंपल्सरी एक नॉमिनेटिव्ह असतो एका सेंटेन्स मध्ये, म्हणजेच सब्जेक्ट. आता वॉर्मअप. वेअर इज das? Das ist ein Mann oder eine Frau. Was siehst du? Ich sehe einen Hund. ओके. हे समजलं असेल तुम्हाला. ओ. ओके. आता आता नॉमिनेटिव्ह आणि अक्युजाटिव्ह असं मी वेगळे लिहिले सेंटेन्स, तर त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन सोबत मी सांगते तुम्हाला. हे सगळे नॉमिनेटिव्ह सेंटेन्स. देअर लेअरर. ओके. सो हे जे बोल्ड केलेलं दिसतंय तुम्हाला, देअर लेअरर म्हणजे ठळक अक्षरात लिहिले. सो हे जे फर्स्ट आहे ते नॉमिनेटिव्ह असतं. आणि आता सेटचे इम अक्युजाटिव्ह. सो हे जे इकडचं लिहिलंय ह्या साईडचं बोल्ड मध्ये, ते आहे अक्युजाटिव्ह. सो देअर लेअरर एरक्लेड दी ग्रामाटिक. एरक्लेरन म्हणजे टू एक्सप्लेन. दी Katze schläft auf dem Sofa. Schlafen to sleep. Auf dem Sofa. सोफ्यावर झोपली. Das Auto ist neu. Ein Junge läuft schnell. Jung म्हणजे मुलगा, एखादा यंग. Laufen, walk. Meine Schwester arbeitet im Krankenhaus. Krankenhaus म्हणजे हॉस्पिटल. Arbeiten, work. Die Blumen sind bunt. Bunt म्हणजे कलरफुल. The flowers are colorful. Sein Vater kocht gerne. सो नॉर्मल नॉमिनेटिव्ह सेंटेन्स आहेत. आता अक्युजाटिव्ह. देर युंग काउफ्ट einen Ball. सो einen Ball हे अक्युजाटिव्ह झालं आणि हे आहे नॉमिनेटिव्ह. देर युंग. दी फ्राऊ लिस्ट eine Zeitung. Ich sehe den Hund. Den. सो अक्युजाटिव्ह फक्त मस्कुलिन असतं, ते देरचं देन होतं किंवा आईंचं आईनेन होतं. Wir essen einen Kuchen. कुखेन म्हणजे केक. देर कुखेन, त्यामुळे त्याचा आयनन झालाय.
Du hast meine Tasche vergessen. Vergessen म्हणजे विसरणे. Du hast meine Tasche. meine Tasche म्हणजे माय बॅग. तू माझी बॅग विसरली. Sie trägt ein neues Kleid. Kleid म्हणजे फ्रॉक, ड्रेस. Neues. सो नवीन तिने माझा नवीन फ्रॉक घातलाय असं. Er braucht einen Stift. सो der Stift म्हणजे पेन्सिल. सो er braucht brauchen आणि म्हणजे टू नीड. सो ही नीड न्यू पेन्सिल. सो न्यू नाही, वन पेन्सिल. सो पुन्हा टेबल. ऍक्च्युली हे सगळं रिपीट होतंय, पण ठीक आहे, सगळं रिपीट ऍक्च्युली इम्पॉर्टंट आहे म्हणून घेतलं. ठीक आहे, पुन्हा टेबल घेते रिपीट. ओके. आर्टिकल मस्कुलिन, फेमिनिन, न्यूट्रल, प्लुरल. आता नॉमिनाटिव्ह मध्ये झाईन सेंटेन्स असतात, म्हणजे सब्जेक्ट. देर मान, दी फ्राऊ, न्यूट्रल das Kind, प्लुरल दी किंडर. किंडचं प्लुरल दी किंडर. आता सेम झाईन फॉर्म मध्ये आपण यूज करतो. आणि अकुजाटिव्ह केव्हा होतं? हाबेन किंवा बाकीचे वर्ब्स असतात, एसेन, ट्रेफेन, ट्रिंकेन, जेहेन, काही पण, तर तेव्हा जो अफेक्टिंग ऑब्जेक्ट असतो त्याचं अकुजाटिव्ह होतं. सो बाकी अकुजाटिव्ह मध्ये चेंज काही होत नाही, पण मस्क्युलिन असेल तर चेंज होतं. ओके. आता हे वाचूया आपण. सो काल कोण म्हटलं होतं रीडिंगची प्रॅक्टिस? मला वाटतंय उमेश म्हटलं होतं का? ओके. सो मला वाटतंय रोहन आणि विवेक वाच. Verkauferin, guten Tag, kann ich Ihnen helfen? Kunde, ja, äh, sehe einen Apfel und eine Banane. जुख. Suche einen Apfel und eine Banane. हा, जुखेन म्हणजे टू सर्च. ओके. सो जुखेन, त्यामुळे इश जुख. तो याच्यामध्ये ह्या सेंटेन्स मध्ये इज जुख अकुजाटिव्ह करायचं होतं. देर ऍफल आहे, त्यामुळं देरचं आयनेन ऍफल झालं. आणि दी बनाने, त्यामुळे आईने बनाने. इज जुक आयनेन ऍफल उन आईने बनाने. फिरकावफेरिन म्हणजे सेल्स वुमन असते ती. रोहन कोको. Die Apfel sind dort, die Banane liegt neben dem Brot. ऍपल्स इन डोट म्हणजे ऍपल्स तिथे आहेत. देअर. दी बनाने लिक्ट म्हणजे असे ठेवलेले आहेत. नेबेन म्हणजे नियर. नियर देम ब्रोट म्हणजे ब्रोट म्हणजे ब्रेड. ब्रेडच्या शेजारी ठेवलेले आहेत. कुंड. Kunde, danke. Und wo ist der Kasse? केज म्हणायचं. Geht's. केज म्हणजे चीज. ओके. चीजला जर्मनीमध्ये केज म्हणतात. आता इथे ईस्ट आलंय. वो ईस्ट, तर ईस्ट मुळे देरच राहणार. मग देरचं चेंज होणार का? नाही. का माहितीये झाईन फॉर्म मध्ये देरचं देरच राहतं? कारण की या सेंटेन्स मध्ये एकच नॉमिनाटिव्ह आहे ना. सो कुठल्याही सेंटेन्स मध्ये एक तरी नॉमिनाटिव्ह लागतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये एकच नॉमिनाटिव्ह आहे, त्यामुळे वो इज देअर केज. त्यामुळे हे नॉमिनाटिव्हच राहणार. नॉर्मल देरच, देर नाही होणार. त्यामुळे झाईन मध्ये मोस्टली एक नॉमिनाटिव्ह हे ठेवायचंच. कॉफेरिन. Der Käse ist im Kühlregal. कूल. हा, कूल. कूल म्हणजे थंड. कूल. सो फक्त स्पेलिंग वेगळे, प्रोनाऊन्सिएशन सेम आहे.
सो कूल म्हणजे थंड आणि रेगाल म्हणजे कपाट. सो म्हणजे फ्रीज काइंड ऑफ. कूल रेगाल म्हणजे फ्रीज. सो देर केजे इस्ट इम कूल रेगाल म्हणजे चीज फ्रीज मध्ये आहे. कुंड. कुंड इस नेमे den Käse, केज. हम्म. Käse und das Brot. म्हणजे नेमेन म्हणजे Nehm. येस म्हणजे टेक. टू टेक. नेमेन टू टेक. इश नेमो. Verkauferin. Sehr gut möchten Sie noch eine Tüte? टूट म्हणजे पिशवी. म्हणजे तुला मॉस्टेन्सी म्हणजे वुड लाईक टू हॅव वन पिशवी. बॅग. कुंडे. Ja, bitte. Die Tüte ist दी praktisch. दी तूट Die ist प्रॅक्टिस. praktisch. प्रॅक्टिस म्हणजे प्रॅक्टिकल आहे खूप. येस प्लीज. पिशवी दिलं तर म्हणजे प्रॅक्टिकल आहे, एवढं सगळं सामान घेतलंय तर ठेवायला, असं तिला म्हणायचं. ओके. सो वन फेर्वेंट मान देन अकुजाटी म्हणजे माणूस बाबा कधी यूज. फेर्वेंट म्हणजे कधी यूज. यूज आणि वान म्हणजे व्हेन. सो कधी यूज करतो माणूस अकुजाटी. हाबेन, जेहेन, काउफेन, एसेन, ट्रिंकेन, मॅस्टेन, नेमेन, ब्राउकेन असे जेव्हा वर्ब्स असतात सगळे तेव्हा माणूस अकुजाटिव्ह यूज करावं लागतं त्याला, कारण की तो सेकंड यूज. लाईक इज जेहे देन मान. सो तेव्हा अकुजाटिव्ह यूज केलंय. ओके. आता हे नॉमिनाटिव्ह बघा. देर मान लिस्ट आइन बुक. एक मिनिट. जस्ट. तर याच्यामध्ये देर मान लिस्ट आइन बुक. याच्यामध्ये आइन बुक अक्युझाटिव्ह आहे, पण त्याच्यामध्ये ते न्यूट्रल आहे त्यामुळे आहे तसंच राहिलं. इज जे हे देन मान. देर मान. सो अक्युझाटिव्ह झालं. इश हाव आयनेन ऍफल. सो इश नॉमिनाटिव्ह आणि हे देर ऍफल अक्युझाटिव्ह झालं. याचं कशामुळे. हाबेनमुळे. एर ट्रिंक देन जाफ्ट. जाफ्ट म्हणजे ज्यूस. सो याचं आर्टिकल आहे देर जाफ्ट. तर ट्रिंकेनमुळे हेच अकुजाटिव्ह झालं. सो एर हे नॉमिनाटिव्ह, हे अकुजाटिव्ह. विअर काउफेन दास ब्रोट. सो दास ब्रोट. झी इस्ट दी बनान. ती बनान खाते. सो दीचं दीच राहतं, दासचं दासच राहतं. त्याचं काही अकुजाटिव्ह मध्ये चेंज होत नाही. फक्त ज्याचं आर्टिकल देर आहे त्याच फक्त देन झालंय किंवा आयनॅन झालं. ठीक आहे. देर देन ऍपल. दी बनाने दी बनाने. दास ब्रोट अकुजाटिव्ह आहे तसंच राहतं, फक्त देरचं देन होतं. नॉमिनाटिव्ह टू अकुजाटिव्ह. इज एसे देन ऍपल. Wir kaufen die Tomaten. Sie trinkt das Wasser. आता याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी रिकामा जागा भरायच्या आणि मला चॅटिंग बॉक्स मध्ये पाठवायच्या. फक्त पूर्ण सेंटेन्स लिहायचं. हं? पूर्ण सेंटेन्स लिहायचं. नाही, फक्त ते सांगते. इथं आर्टिकल लिहा आणि पुढचा वर्ड लिहा, त्याच्या पुढचा, म्हणजे मला समजेल की तुम्ही कशाला काय लावलं. ओके. आणि सगळे आन्सर एकदम पाठवा म्हणजे मला, कारण की मग एक एक पाठवलं की सगळं वर जातं आणि मग कळत नाही कुणी कुठलं पाठवलंय.
मॅम हुंड म्हणजे काय? अँड हुंड म्हणजे होय, हुंड म्हणजे डॉग. तरी म्हणलं हुंड कुठे? देअर हुंड, हुंड म्हणजे डॉग. सॉरी. बेस सुकेन म्हणजे मॅम?
श्लोक तुझं सेकंड सेंटेन्स. ओके. सेकंड सेंटेन्स मध्ये एक नॉमिनेटिव्ह पाहिजे ना, तर पहिल्यांदा देर मान येणार ना. देर मान काउफ्ट einen Äpfel. हं. समजलं? आ आणि फ्राऊ. फ्राऊ. आणि फ्राऊ म्हणजे लेडी. सो श्लोक. हा ओके. लेडी. फ्राऊ म्हणजे हा लेडी. सो त्याचं आर्टिकल काय असणार? डी. हा. आणि पहिल्यांदाच एक तरी सब्जेक्ट काय असतो? नॉमिनाटिव्ह. तर तिथं अपोजिटिव्ह नाही करायचं. ओके. हा ओके. वेनेसडे. ओके. हा. विवेक तुझे बरोबर आहेत. व्हेरी गुड. शताब इज जे हे देन होऊन येणार ना. मस्क्युलिनचं देन होतं. देअरचं देन. राईट मॅम. मॅम तिथं सेकंड सेंटेन्स मध्ये जर आईनच्या जागी आईनं ऍपल केलं तर चालतं का? श्लोक करेक्ट करून पाठव ना. व्हेरी गुड. मुग्धा तुझे पण बरोबरच. ओके. तो हे आन्सर्स पण आहेत आणि PDF मी तुम्हाला पाठवते कॉल झाला की. आता हे पुन्हा आहेत दुसरं एक्सरसाइज. सो याचं पण सोडवून पाठवा मला. ओके. फक्त पुढचं नाव पण लिहा जेणेकरून मला समजेल की कशाचा काय वापरलंय. आत्ताच सोडवायचे. हा.
ओके, श्लोक, देन मान, दसपूक, ती फ्राव. हम्म, हम्म. तो कोण तुला पेन दिसायला लागलं पण. ओके, व्हेरी गुड. तुला आता श्लोक यावेळी छान समजलाय. सो हे छान लिहिलंयस तू, सगळं बरोबर आहे. व्हेरी गुड. विवेकचं हेच आहे ना. हो, फ्राव. ओके, व्हेरी गुड विवेक. नेक्स्ट. रोहन, तुझे आन्सर्स. सौरभ, रोहन, शादाब, विवेक, ट्रेप आले. व्हेरी गुड. मी पाठवले. छान, मस्त विवेक, खूप छान. अरे मॅम हा पार्ट थोडासा अवघड आहे. ते कन्फ्यूज अवघड होतं एक आणि येस नॉमिन. म्हणून ते चांगला कन्फ्यूज होता. होतं, इकडं नॉमिन आहे, परत इकडे अकुजिव पाहिजे, अकुजिव नॉमिन आहे, नाही नाही परत त्याला. त्याचं कन्वर्जन. नाही, छान करतोस. व्हेरी गुड. म्हणजे मला पण इतक्या लवकर असं आलं नसेल, सिरियसली. नाही मी 2च पार्ट लक्षात ठेवले, इकडं नॉमिन इकडं अक्युजिव, आणि मग त्याचं कन्वर्जन फक्त करत राहील. कारण ती वाचण्याची काही जास्त हे नाही पडली, फक्त पहिले नॉमिन बघितलं आणि त्याच्यानंतर इकडे डायरेक्ट अक्युजिव घेतलं. येस, आणि मेन आर्टिकल माहित पाहिजे त्या वर्डचं. सो हम्म. ओके. रोहन, पाठवतोयस ना तू? हो. हा, कारण की मी बघितलं नाही अजून. उमेश लेफ्ट झाला ना मगाशी. सौरभ, शदाब, हो हे आन्सर्स आहेत. देनमान, स्पूक. सो ऑलमोस्ट मुलांना समजलंय, हो ना. सो हे ऍज अ होमवर्क करू शकता मग हे तुम्ही. आन्सर्स पण आहेत, हे पण ऍज अ होमवर्क करू शकता. भरपूर होमवर्क आहेत. हो ना. ठीक आहे, गुड गुड, व्हेरी गुड सौरभ. सो आता नेक्स्ट आपण कुठले कुठले मोडाल वर्ब शिकलो पहिले. तुम्ही होमवर्क काय म्हणाले मॅम? तेच एक्सरसाइजेस. नुकसान आणि ओके. कोणा. ओके, हे वाले एक्सरसाइजेस. सो कुठले कुठले मोडाल वर्ब शिकलो आपण आतापर्यंत? नुकसान युसेन आणि कोणा. किओनेन. येस, आणि आता नवीन एक ऍड होतोय, म्योस्टेन. सो म्योस्टेनचा अर्थ होतो वुड लाईक टू. सो आणि यूज पण सेम मुसेन आणि क्योनेन सारखाच आहे. Ich möchte, du möchtest, sie möchte, wir möchten, ihr möchtet, sie möchten. ठीक आहे, आणि आता त्याचा अर्थ होतो वुड लाईक टू. तर आता ich möchte einen Kaffee म्हणजे आय वुड लाईक टू हॅव वन कॉफी. möchte ein neues Handy, आणि मग एनला सेंटेन्स काउफेन. काउफेन म्हणजे टू बाय. सो möchte मोडाल वर्ब सेकंड पोझिशन,
आणि जे वर्ब आहे ते एंड ऑफ द सेंटेन्स. ठीक आहे. Er möchte. Wir möchten heute ins Kino gehen. So end of the sentence, second verb आणि modal verb second position. heute today ins Kino म्हणजे थिएटर, मूवी. सिनेमाला गेहन म्हणजे टू गो. सो समजलं तुम्हाला हे 3 वाक्य? हो हो. श्लोक ओके. अजून बाकी? हो. विवेक? नाही एवढं. शदाब? येस मॅम. येस. मुग्धा? गौरव? येस मॅम. ओके. सो विवेक, तुला पुन्हा म्युसेन आणि क्योनेन समजलंय ना तुला हा. कसं यूज करायचं? ते मोडाल वर्ब्स आहेत. सो सेम म्योस्टेन हा पण एक मोडाल वर्ब आहे. सो त्याचा यूज पण तसाच होतो, सेम मुसेन आणि क्योनेनचा. फक्त अर्थ काय आहे म्योस्टेनचा? वुड लाईक टू. येस. सो आय वुड, आता मला म्हणायचं की आय वुड लाईक टू प्ले क्रिकेट, तर मी काय म्हणेन? इश म्योस्टे इश मॉस्ट. क्रिकेट स्पीलेन. शेवटी वर्ब नेऊन टाकायचं. ओके. ठीक आहे. Sie möchte Deutsch lernen. So, she would like तिला to learn German. ठीक ओके. आहे. आणि सेम क्वेश्चन तसाच. Möchtest du mitkommen? Would like to come with. ओके. हम्म. सेम, काहीच फरक नाहीये. मुसेन आणि क्योनेन सारखंच चालतं, फक्त अर्थ वेगळे. चेंजेस तेच करायचे ना. हम्म. डूला एस टी वगैरे येस सगळं. येस, ऑफकोर्स. पूर्ण जर्मन त्याच्यावरच आहे, म्हणून मी तुमच्याकडून अर्धी वही तेच लिहून घेतले. कारण की जर ते तुम्हाला नाही लिहिता आलं किंवा तेच तुम्हाला समजलं नसतं तर तुम्हाला हे आलंच नसतं. म्हणून त्याच्यासाठी आपण पूर्ण 2-3 आठवडे घालवलेत. सो ज्यांनी लिहिलंय त्यांना इथून पुढे काहीच प्रॉब्लेम येणार. अख्खं जर्मन ठीक त्याच्यावर आहे ना, त्या टेबल्सवर, पहिल्या 2-3 ठीक. टेबलवर. सो लिहिले नसतील तर पुन्हा लिहा. आता कालचे ट्रेन बार वर्ब लिहायला सांगितले होते, कुणी कुणी लिहिले? आणि ते लिहिले ना की ते आपोआप लक्षात राहतात. तुम्हाला ते वेगळं त्याच्यावर असं पाठ करत बसायची गरज नाही लागत. ऍटलिस्ट वाचलेलं समजतं आणि समजून समजून 2 आठवड्यांनी ते पाठच होईल किंवा 3 आठवड्यांनी पाठ होईल, 1 महिन्यानी पाठ होईल, 2 महिन्यांनी पाठ होईल. हो की नाही? सो ते लिहून काढा. लिहिलेलं खूपच. आणि एखादं तुम्हाला पटकन समजलं नाही, अरे इथं म्योस्टेन का आलंय किंवा इथं म्योस्टे का आलं, तुमच्या नोटबुक मध्ये आहे ना सगळं लिहिलेलं. तुम्ही टेबल काढून बघू शकता इथे का आहे लिहिलंय का नाही. सो उतरून काढा नोटबुक मध्ये. सो नोटबुक मध्ये म्हणजे माझ्या तरी मते जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लिहिता तेव्हा ती डोळ्यांनी 2 वेळा बघितलेली असते. ठीक आहे. प्रत्येक शब्द हातातून गेलेली असते, मनात वाचलेली असते. सो ते एकदा लिहिणं म्हणजे 3 वेळा रिमाइंड होतं डोक्यामध्ये, असं मला वाटतं. सो ते लिहून घ्या तुम्ही. सो इश möchte बिट्ट, बिट्ट म्हणजे प्लीज. eine Suppe bestellen. बेस्टेलन म्हणजे टू ऑर्डर, ऑर्डर करायचं. आय वुड लाईक टू ऑर्डर 1 सूप. meine Eltern möchten ein Haus am See. am See म्हणजे लेकच्या साईडला. माय पॅरेंट्स, एल्टर म्हणजे पॅरेंट्स, वुड लाईक टू 1 होम ॲट लेक म्हणजे लेकच्या शेजारी त्यांना घर हवंय. वॉस मॉस्टेस डू ट्रिंकेन. याचा अर्थ कोण सांगेल? ट्रिंकेन म्हणजे टू ड्रिंक. ड्रिंक. टू ड्रिंक. मला ड्रिंक व्हॉट वुड यू लाईक टू यायला ड्रिंक? व्हॉट वुड मला यू ड्रिंक लाईक टू ड्रिंक? येस, परफेक्ट. दी किंडर मॉस्टेन आईस 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 सॉरी बोबडी वळली. दी किंडर मॉस्टेन आईस एसेन. याचा किंडर म्हणजे किड. किड्स. आईस म्हणजे किड. आईस म्हणजे आईस्क्रीम. किड्स वुड लाईक टू ईट आईस्क्रीम. येस, परफेक्ट श्लोक, व्हेरी नाईस. इश म्योस्टे लेरर वेर्डेन. वेर्डेन म्हणजे बिकम, टू बिकम. आय वुड लाईक टू बिकम टीचर. येस, लेरर म्हणजे टीचर. सो इश म्योस्टे लेरर वेर्डेन म्हणजे टू बिकम, वेर्डेन म्हणजे. सो आय वुड लाईक टू बिकम अ टीचर.
Möchten Sie noch etwas? मॅम ऍटवास मीन्स Etwas म्हणजे समथिंग, नॉक म्हणजे अजून असं. वुड यू लाईक समथिंग? येस, परफेक्ट, व्हेरी नाईस. सो आणि आता नेक्स्ट मोडाल वर्ब आहे नेमेन, किंवा ऍक्च्युली हा मोडाल वर्ब नाहीये, नॉर्मल वर्ब आहे. सॉरी, नेमेन म्हणजे टू टेक. इश नेमे आईस म्हणजे आय टेक आईस, वॉच वॉट एव्हर, हे मोडाल वर्ब नाहीये, सॉरी. नेमेन म्हणजे टू टेक, सेम तसंच चालतं. इश नेम, डू नीम्स्ट, आता हे वेगळं आलं. डू नीम्स्ट, नेमेनचं आणि आय, सो काहीतरी 3-4 वर्ब असतील जे जरा वेगळे असतात. एरजी एस नेम्ड, विअर नेमन, इयर नेम्ड, बघा डूल आणि ह्याला आय लागलाय आणि इयरला नेम्ड झालंय. हा जी जी नेमन, सो लिहून काढायचं आहे. सो आता हे 3 मुग्धा, पहिलेच 3 सेंटेन्स वाच आणि त्याचे अर्थ पण सांगायचे एक एक सेंटेन्स वाचून झाल्यावर. त्याच्यानंतर खालचे 3 रोहन वाचेल. वाचू. हा. Ich nehme einen Kaffee. हम्म. I take one coffee. येस. Was nimmst du zum Frühstück? Frühstück. म्हणजे ब्रेकफास्ट. What um, हम्म. तुम्ही ब्रेकफास्टला काय घ्याल? येत. येस, परफेक्ट, परफेक्ट, व्हेरी नाईस. nimmt die U-Bahn zur Arbeit. U-Bahn means उबान म्हणजे अंडरग्राऊंड ट्रेन. चा अर्थ होतो अंडरग्राऊंड, बाण म्हणजे ट्रेन. तुला मेट्रो, ऍक्च्युली उबानचा अर्थ मेट्रो असं लिहू शकतो, अंडरग्राऊंड मेट्रो. तू वर्कला जायला मेट्रोनी जात असं काहीतरी. काय काय, पुन्हा पुन्हा. हा. तू 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 कामाला, तू म्हणालीस. हा म्हणजे एअर मीन्स ते तो तो. तो हा. तो कामाला मेट्रोनी जात, घे. ट्रेननी जातो, घेतो. येस, तो कामाला जायला ट्रेन जाताना घेतो. ट्रेन घेतो. ही टेक ट्रेन फॉर, किंवा वर्क. कामाला जाण्यासाठी. येस. सो एक्झॅक्ट सेंटेन्स तयार झालं पाहिजे कन्व्हर्सेशन मध्ये, असं काही नाहीये. जस्ट समजणं इट इज इम्पॉर्टंट. ओके. नेक्स्ट 3 रोहन. Wir nehmen den Bus um 8 Uhr. आगतो. 8 Uhr. आम्हाला बस 8 वाजता आहे. नाही. नेमेन म्हणजे टेक, टू टेक. ट्राय कर ना. थोडं थोडं एक एक वर्ड ट्राय कर. आम्हाला, आम्हाला नाही, आम्ही. वियर म्हणजे आम्ही, सॉरी, आम्ही किंवा वी म्हण, इंग्लिश बोल. वी. वी नेमेन म्हणजे टेक. टेक वी टेक बस वी टेक बस ॲट 8 o'clock. at 8 o'clock. येस. नेक्स्ट. Sie nimmt ihre Tasche mit. येस.
आता इथं ट्रेन बार वर्ब आलंय, मित नेमेन म्हणजे टू टेक अ, विथ, ताशे म्हणजे पिशवी. आणि आपण अकुजाटिव्ह बघितलं ना, जीचं अकुजाटिव्ह इरे होतं प्रोनाउन. अरे म्हणजे जी म्हणजे ती आणि इरे म्हणजे तिची. ती सो तिने तिची पिशवी पिशवी सोबत घेतली. घेतली. टेक. नेक्स्ट. मोठे टेस्ट डू नॉक आइन्स्टूक कुकेन नेमेन. हम्म ट्राय करायचं, चुकलं तर चुकू दे ना, ट्राय कर तू. एक एक शब्द ट्राय कर तू, अर्थ विचार मला, ह्या शब्दाचा अर्थ काय आहे किंवा काय. स्टूक म्हणजे स्टूक पीस. आईन स्टूक म्हणजे वन पीस. कुखेन म्हणजे केक. किक वन पीस किक केक. आणि मोस्टेस्ट म्हणजे वुड लाईक टू. आपण बघितलं ना आता मोडालवर. एक एक शब्द वाचून. वुड लाईक टू. वुड लाईक वुड टू यू लाईक टू टेक वन पीस ऑफ केक. ओके. नेमन म्हणजे टेक. आता नेक्स्ट कर बरं हे. रोटे म्हणजे रेड आणि टी शर्ट, रेड टी शर्ट. वन केक. वुड यू लाईक टू वन केक पीस. त्याच्या खालचं कर. हे वाच ना. इस नेम आहे दास आहे. हम्म माझ्याकडे लाल टी शर्ट आहे का? अरे हॅलो. नेमेन म्हणजे टू टेक आहे ना अर्थ. नेमेनचा अर्थ काय आहे? टू टेक. आता एक एक वर्ड कर ट्रान्सलेट, पटपट पटपट बोला, म्हणजे टाइम जातोय. आणि काय माहित तुझं म्यूट करतोयस का, नेटवर्क आहे का, थांबतोयस, मला कळत नाहीये. आय टेक अ रेड टी शर्ट. येस. हॅलो. परफेक्ट. येस बरोबर. नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो. अच्छा, ना बरोबर आला आहे लास्ट सेंटेन्स. व्हेरी गुड. अजून कोण आहे? शदाब, तू ट्राय करतोस लास्ट 3 आहेस अवेलेबल? डी किंडर नेमन एहरे ब्युशर. ब्यूशर हाऊस डॅम रुकसॅक वारूम अरे निम ट्रान्सलेट करायचंय. याचा ना डी किंडर डी किंडर चिल्ड्रन हम्म. डी किंडर नेमन नायर ब्यूशर चिल्ड्रन म्हणजे डी द चिल्ड्रन्स चिल्ड्रन्स त्यांची बुक्स असं काहीतरी नेमेन म्हणजे मॅम टेक टेक येस. ना चिल्ड्रन्स त्यांचे बुक्स घेत आहेत रुकसॅक म्हणजे रुकझॅक म्हणजे रॅक बॅग. का येस. बॅग का ओके बॅग. हा हा. सो बॅग मधनं चिल्ड्रन त्यांचे बुक्स घेत आहेत व्हेरी गुड. व्हेरी नाईस. नेक्स्ट. वारूम निम्स्ट डू डेन उपजुक औफ उन्स म्हणजे लिफ्ट. औफ aufzug लिफ्ट. निस्ट
डी ट्रेप. ट्रॅप. मग ट्रेप म्हणजे स्टेप्स, पायऱ्या, ओके. स्टेअर्स. वारूम नेक्स्ट. वरून म्हणजे वारूम वाय. म्हणजे वाय. हम्म. नेक्स्ट टेकिंग द लिफ्ट. निस्ट म्हणजे मॅम आपलं ट्रिप म्हणजे. नॉट. नॉट. निस्ट म्हणजे नॉट. नो नो. ट्रिप म्हणजे. ट्रेप म्हणजे स्टेअर्स, पायऱ्या. अँड उपजूक म्हणजे. लिफ्ट. ओके. सो म्हणजे म्हणजे तू लिफ्ट का घेत आहे पायऱ्या म्हणजे नाही तू. लिफ्ट का घेतोय. हा. पायऱ्या का घेत नाही. येस, परफेक्ट. नेक्स्ट. माइन आईन. एल माइन एल्टन एल्टन नेमेन उर्लाub एम इम. इम ऑगस्ट. हम्म. माइन म्हणजे माय. एल्ट्रन एल्ट्रन म्हणजे मॅम पॅरेंट्स. पॅरेंट्स. ओके. आणि उर्लोप म्हणजे हॉलिडे ना. हॉलिडे. येस. ओके. सो म्हणजे माझे माझे पॅरेंट्स ह्याला म्हणजे हॉलिडेला नेत आहेत मला ऑगस्ट मध्ये. तुला असं कुठं लिहिलं इथे? आय एम ऑगस्ट. आय एम नाहीये, इन ऑगस्ट. एम ऑगस्ट. ओके. इन ऑगस्ट असं आहे. म्हणजे इन ऑगस्ट. नाही पूर्ण अर्थ काय मॅम त्याचा. ऑगस्ट म्हणजे मंथ्स होतो ना, सो नाही इन ऑगस्ट, नाही इन सेंटेन्सचा. सप्टेंबर. माय सो माय पॅरेंट्स. माय पेरेंट्स टेक हॉलिडेज इन ऑगस्ट. ओके. ओके, गुड. सो म्योस्टेन, पुन्हा एकदा आपण बघूया. म्योस्टेनची एतवास ड्रिंकेन वुड लाईक टू समथिंग टू ड्रिंक. एतवास म्हणजे समथिंग. नेमेनजी जुका विल यू टेक शुगर. क्योंटेन्सी दास विथ अ होल इन. कुड यू रिपीट दॅट. सो आता नेमेन, आता म्योस्टेनची एतवास ड्रिंकेन म्हणजे हे खूपच असं एलिगांट किंवा होफलिश. तर तुम्ही जेवढे मोडाल वर्ब यूज कराल ना, फॉर एक्झाम्पल कधीही लिहिताना म्हणा, वाचताना किंवा बोलताना, तेवढं तुमचं स्टँडर्ड ऑफ जर्मन वाढतं. कधी पण तुमचं इंट्रोडक्शन असेल, सो एखाद दुसरं तुम्ही मोडालवर वापरलं किंवा क्वेश्चन विचारताना, तर तुमचं ते लगेच तुम्हाला मग पासिंगचे चान्सेस किंवा मार्क्स लगेच अजून वाढतात. सो ट्राय करायचं, मोडाल वर्ब छान तुमचे परफेक्ट होतील असे. हम्म? आता हे जस्ट वाचायचंय तुम्ही. ऍक्च्युली हे सेल्फ रिडिंगसाठी आहे, कारण की याच्या खाली इंग्लिशमध्ये अर्थ पण लिहिलाय. सो तुम्ही हे ॲट द मार्केट कन्व्हर्सेशन आहे. सो हे तुम्हाला लगेच कळेल, खाली इंग्लिशमध्ये लिहिलंय. सो ते घरी वाचा आणि हे तुम्ही आत्ता वाचा. मग मनातले मनात मग मी तुम्हाला क्वेश्चन विचारते. ओके. सो म्योस्टेन म्हणजे वुड लाईक टू आणि नेमेन म्हणजे टू टेक. हे दोन वर्ब आपण बघितले आज, त्याच्यावरच हे कन्व्हर्सेशन आहे. मॅम ऍक्च्युली मी थोडं निघत होतो, माझा कॉल एक. येस, शुअर, यू कॅन गो. नो वरीज. ओके, बाय बाय. सी यू ऑन नेक्स्ट मंडे. ठीक आहे. सो एवढं घेऊया आणि मग आपण बंद. एक मिनिट. ओके, हे एक्सरसाइजेस आहेत सगळे. ओके, गुड. सो एवढं घेऊया. ह्याच्यावर मी क्वेश्चन विचारते, जस्ट मग आन्सर करा, मग संपू. मॅम बेस्टेलिन मीन्स. टू ऑर्डर्स. सो ते पण एक वर्ब आहे. सो त्याचं कॉन्ज्युगेशन पण लिहा. हं, टेबल ओके. तयार करा त्याचा एक. बेस्टेल, इज बेस्टेले, डू बेस्टेल्स्ट, एस जी एस बेस्टेल्ट असं.
Ich bestelle eine Tasche. Ich bestelle eine Lampe. म्हणजे मी एक लॅम्प ऑर्डर केला. करते. झालं वाचून? हो. ओके. सो आता क्वेश्चन विचारते. हम्म. गेसला काय काय पाहिजे? व्हॉट? कॉफी, केक, ओके, व्हेरी गुड. आणि अजून? ऍपल केक, या, ऍपल ऍपल कुकन. येस, आणि थोडीशी शुगर पण. येस, व्हेरी गुड. मस्त. व्हेरी नाईस. गुड. सगळेच आन्सर आले याच्यामध्ये. व्हेरी नाईस, मस्त. ह्याच्यानंतर आपण अर्ध उद्या बघूया. हम्म, ठीक आहे. चलो, बाय बाय. ओके, गुड नाईट. बाय. बाय. गुड नाईट. गुड नाईट.